नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. डोंबिवली साहित्य सभा आयोजित मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यावेळी कवी संतोष सावंत यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. चला तर पाहूया. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व इथे जमलेले माझे सर्व मान्यवर, आज जे डोंबिवली साहित्य सभा आयोजित जागतिक मराठी दिन हा सोहळा साजरा होत आहे. जागतिक मराठी दिन अर्थात विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या नावाने हे जो आपण दिवस जो साजरा करतो आहोत तो कुसुमाग्रजांच्या नावाने त्यांच्या साहित्यिक क्षेत्रात त्यांनी जी कामगिरी केली त्याबद्दल आपण हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा करतो. तर विशेष सांगायचं झालं तर डोंबिवली साहित्य सभा का बरं, आता असं यांनी सांगितल्याप्रमाणे हेगिष्टे सर श्री अशोक हेगिष्टे यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर खांदेपालट होण्याची गरज आहे. जुने जाणते जे होते असतील त्यांना थोडंसं आता वयस्कर झाले आहे, त्यांना थोडंसं बाजूला आपले मान्यवर आहेत, आपले पिता आहेत किंवा आपले कुठेतरी ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत असे मानून इतरांवरही त्यांची कामगिरी नवीन नवोदितांना द्यावी असं मीही मान्य करेन. आणि अशा पद्धतीने आपली डोंबिवली शहर ही साहित्यिकांची नगरी आहे आणि डोंबिवली शहरात विविध साहित्यिक जन्माला आलेले आहेत. नवे तर इतर शहरातूनही ते डोंबिवलीत येण्यासाठी राहायला येतात आणि डोंबिवली शहरात किंवा डोंबिवलीची काय जादू हे कळत नाही. डोंबिवलीत आल्यावर कोणी साहित्यिक होतं, कोणी नाटककार होतं, कोणी अन्य कलाकार होतात आणि विशेष ते एकंदरीत या डोंबिवली शहराला साजेचं असं काम करतात. सांगायचं झालं तर आम्ही शना नवरेंना जवळून पाहिलेलं आहे आणि असे अनेक आपले साहित्यिक आहेत की या डोंबिवली शहरात साहित्यिक नगरीमध्ये आपण प्रत्येकाने ही डोंबिवली साहित्य सभा जी आपण आता त्यांच्या माध्यमातून आपण जे कार्यक्रम घेतो आहोत, आज आपल्याला कवी दिसतील पाहावयास हे साहित्यिकच लोक आहेत. जे जमलेले आहेत ते साहित्यिकच समजायचे आणि अशा पद्धतीने जे जमलेले लोक आहेत हे साहित्यिक मान्यवर आहेत. असेच अनेक मान्यवर आपल्याला हॉल मोठा घ्यावा लागला पाहिजे. अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण भविष्यात आपण आयोजित करू आणि मी शब्द देतो खरोखर यापुढे जर माझ्या पद्धतीने मला जे काय करायचे असेल तर मी खरोखर तुम्हाला तुमचे सहकार्याने मी करण्यास उत्सुक आहे. केव्हाही मला साथ घाला, मी तुमच्या बरोबरीनेच आहे. मी असं काही म्हणणार नाही. ही डोंबिवली साहित्य सभा ही किती वर्षापासून असेल? अंदाजे 40-45 वर्षाचा हा खडतर प्रवास आहे. तर मला खरोखरच सरांना सांगावंसं वाटतं की हा प्रवास आता जो छोटासा जरी 40 वर्षानंतर जरी छोटासा वाटत असला तरी तो भविष्यात आता आपल्याला या चालू वर्षापासून मोठा झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्यासारखे हे दुकंडे सर आहेत, हे आता बोललेले पन्हाळे सर आहेत. अरे पाहता क्षणी वाटत नाही, चेहरा पाहता क्षणी वाटत नाही की एवढे हे मान्यवर चांगल्या पद्धतीचे टॅलेंट असतील, पण त्यांचे शब्द पहा, त्यांची रचना पहा आणि त्यांनी जे आपल्याला कथन केल्यानंतर ते काय होते, कोण होते हे सांगितल्यानंतर आम्ही एकदम भावूक झालो आणि वाटलं की खरोखरच हे आपल्यातले कोणीतरी मोठे आहे. तर हे अशा पद्धतीने माझा उपयोग मी काय पत्रकारिता करता, कविता करतो, साहित्यिक म्हणून प्रकाशन करतो. जर कुणाला साहित्यिकांमध्ये जे कविता अभिनय करतो, माझे विविध अंगामध्ये थोडं आहे. तर अशा पद्धतीने आपले कार्यप्रणाली माझी चालू आहे. तर भविष्यात मला असं म्हणायचं आहे या डोंबिवली शहराचं आणि या डोंबिवली साहित्य सभाचं आपलं नाव लौकिक झालं पाहिजे असं आपण तळमळीने प्रत्येकाने कार्य करूया. आता या दिवशी मला मराठी या कवी असल्यामुळे मराठी या विषयावर आधारित एक छोटीशी कवितेवरच मी एक कविता केलेली आहे, ती आपल्याला थोडी वाचून दाखवतो. 2019 साली ही कविता म्हणजे ऋणानुबंध म्हणून कविता आहे, नवाकाळला आली होती. ऋणानुबंध. विसरेन जरी म्हणतो तरी येत नाही विसरता, विसरेन जरी म्हणतो तरी येत नाही विसरता, कारण घट्ट ऋणानुबंध कधी येत नाही तोडता. भरपूर प्रयत्न केला, म्हटलं थोडी आता
भरपूर प्रयत्न केला, म्हटलं थोडी विश्रांती घेऊ मन शरीराला. भरपूर प्रयत्न केला, म्हटलं थोडी विश्रांती घेऊ मन शरीराला. पण ही माझी पाठ सोडतच नाही, काहीतरी खुणावते व सुचवते मनाला. काहीतरी खुणावते आणि सुचवते मनाला. अवघ्या माझ्या लहान वयातच तिचे माझे नाते जुळले. अवघ्या माझ्या लहान वयातच तिचे माझे नाते जुळले. कोवळ्या लहान वयातही मी तिला व तिने मलाही सांभाळले. माझ्या झोपेत सुद्धा ती मला खरंच काहीतरी देऊन जाते. माझ्या झोपेत सुद्धा ती मला खरंच काहीतरी देऊन जाते. पटकन उठून मनपटलावरचे मी लिहून ठेवतो सारे ते. राधाकृष्णाचे हे प्रेम कुणीही कधी तोडू शकलेले नाही. राधाकृष्णाचे हे प्रेम कधी कुणी तोडू शकलेले नाही. तसेच संतोष आणि कविता हे समीकरण कधी भिन्न असू शकत नाही. संतोष आणि कविता हे भिन्न असू शकत नाही. ही कविता आहे एका कवितेवरची. पण मी ज्यावेळी फेसबुक वगैरे वगैरे याच्यावर ज्यावेळी मी प्रकाशित केली त्यावेळी खरोखरच काहींनी मला खाली कमेंट केली, अशी कोणती कविता होती ती तुम्हाला सोडून गेली. त्याला मला परत येऊन सांगावं लागलं, अहो ही कवितेवरची कविता आहे. धन्यवाद. तरी आपण या सांगायचं झालं तर डोंबिवली साहित्य सभा हे नाव लौकिक इथे झालं पाहिजे, मी हा शब्द देतो आणि यापुढे आपण करूया सर्वांनी मिळून. धन्यवाद.